अगं आज वाराचा दिवस आहे ना, काहीतरी झणझणीत बनव ना. झणझणीत हा. मी तर सुकट करणार होती. मग काय बनव, चिकन पकोडे बनव का? हो बनव ना. मग त्याच्यासाठी तुम्हाला चिकन आणून द्यावं लागेल. आता लगेच आणून देतो. हा ठीक आहे, चालेल, लगेच आणून द्या. मग मी दुसरी तयारी करते. चालेल. हा हा. लगेच आणून द्या. भात तर झालेला आहे आपला. चला आणा लगेच. आज वाराचा दिवस आणि मी करणार होती सुकट, पण हे म्हणाले काहीतरी झणझणीत बनव ग. म्हणून साठी विचारलं काय बनव, चिकन पकोडे बनव का? तर म्हणतात हा चिकन पकोडे बनव. म्हटलं त्यासाठी मला चिकन आणून द्यावं लागेल. हो लगेच आणून देतो. चिकन आमच्या घरापासून जरा थोड्याच लांबीवरती चिकन मिळतं. ते लगेच घेऊन पण आले आणि मी स्वच्छ धुवून घेतलं. आता त्यासाठी चिकन पकोडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला मी दाखवते आणि रेसिपीला सुरुवात करते. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की आजच बनवा आणि मला कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? चला तर मग बनवूया चिकन पकोडे. आता ह्यांना खायचे आहेत म्हटले, मी पण खाणारच. आता तुम्ही म्हणाल ओ काकी फक्त काकांनाच देणार का? तुम्ही काकांचं नाव सांगता, तुम्ही नाही खाणार का? हो मी पण खाणार, आम्हाला दोघांना किती लागतंय, आम्ही दोघं खाणार. चला, तुम्ही असं बोलता ना मला खूप खूप आवडतं. काकांवरती प्रेम, माझ्यावरती प्रेम, आणि तुम्ही काकांची खूप काळजी घेता हे तर मला खूपच आवडतं. एकदम आपुलकी सारखं तुम्ही त्यांची काळजी घेता ना, मला खूप आवडतं. चला तर मग आता बनवते मी चिकन पकोडे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल माझ्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. चिकन पकोडे बनवण्यासाठी ना यांनी आणलंय 250 ग्राम बोनलेस चिकन. आम्हाला दोघांना काय करायचं आहे ना जास्त, आणि त्यासाठी मी घेतलंय आलं लसूण पेस्ट, आणि हे घेतलंय मी लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. हे घेतलंय मी जिरे पावडर, काली मिरी पावडर आणि चाट मसाला, आणि थोडंसं चिमूटभर आहे ना हे बघा खाण्याचा सोडा घेतलाय, जरासं घेतलंय मी. एक लिंबू घेतलाय, त्याचा अर्धा लिंबाचा मी रस घालणार त्यामध्ये. खाण्याचा रंग घेतलाय म्हणजे जिलेबीचा, तो आपण रंगासाठी थोडंसं चिमूटभर घालू शकतो. 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ओवा घेतलाय, थोडंसं दही घेतलंय, आणि 1 चमचा बेसन घेतलंय मी, 2 चमचे मक्याचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 अंड, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता मी काय करते, हे सर्व साहित्य ना एकजीव करून घेते. आणि हे जे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक एकदम चिरायची आणि ती सुद्धा यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि 1 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं. चला तर मग ओवा मी हातावरती चांगला मळून घेतलाय. तुम्हाला हवं तेवढं टाका, मी घेतले त्यापेक्षा थोडंसं कमी केलंय. हे दही, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट. चिकन जर तुमचं जास्त असेल आणलेलं तर तुम्ही हे सर्व साहित्य वाढवू पण शकता. मी थोडंच आहे आम्हाला दोघांसाठी आणलेलं, म्हणूनसाठी मी थोडंच हे सर्व टाकलंय. आता हे थोडासा लिंबाचा रस पण काढून घेते मी. हा बघा एवढा तुकडा घेतलाय मी लिंबाचा. जास्त आंबट नको, आपल्या वयाप्रमाणे आपण आंबट खायला हवं. खरं म्हणजे घालायचं नसतं, पण नाही जर घातलं ना तर चव बरोबर लागणार नाही, कारण का दही घातलेलं आहे ना, मग लिंबूची गरज नाही. पण जरासं तरी हवं म्हणून मी थोडंसंच घेतलंय. हे बघा मिरची बारीक चिरून घेतली आहे, कोथिंबीर, थोडासा खाण्याचा रंग. आता तुम्हाला मी एक सांगू का, मी तुम्हाला म्हटलं होतं की हे सर्व एकजीव करून घ्यायचं, पण हे तांदळाचं पीठ, मक्याचं पीठ आणि बेसन आणि अंड हे आता याच्यामध्ये मिक्स करायचं नाही. हे आता अगोदर आपण हे जे साहित्य जे घातलंय याच्यामध्ये हेच फक्त एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आणि 1 तासासाठी
झाकून ठेवून द्यायचं. 1 तासानंतर किंवा 1.5 तासानंतर चांगलं मॅरिनेट झालं ना का मग त्यानंतर हे सर्व पीठ म्हणजे जे आहेत ना 3 घेतलेले मी, बेसन, मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ, हे 3 आणि अंड, हे सर्व एकजीव करायचं आणि नंतरला तेलामध्ये फ्राय करायचं. आता हे सर्व मी एकजीव करून घेते. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा घालू शकता, कांदा सुद्धा बारीक चिरून घालू शकता तुम्ही. मग ते काय उपयोगाचं नाही. कांदा कशाला घालायचं, काय भजी थोडी करायची आपल्याला. पण जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून घालू शकता. आता यामध्ये मीठ घातलंय, दही घातलंय, लिंबूचा रस घातलाय. आता त्यामुळे ना झाकून ठेवलं ना आपण 1 तासभर, त्याला पाणी पण सुटेल आणि त्यानंतर आपण हे तिन्ही पण पीठ मिक्स केले ना त्यामध्ये, तर चांगले असे मस्त घट्ट म्हणजे होतील, सुके सुके एकदम. आता हे मी 1 तासासाठी झाकून ठेवून देते. चिकन मी ढाकून ठेवलं 1 तासासाठी. आता त्यासोबत खाण्यासाठी मी करते हिरवी चटणी. त्यासाठी घेतल्यात मी मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण, चवीनुसार मीठ. आता हे मी बारीक वाटून घेते. 1 तासापेक्षा जास्त झालंय. आता मी काय करते, हे बघा, थोडस अर्धा चमचा सोया सॉस घेतलंय, मक्याचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ, एक अंड फोडून घेते यात. हे सर्व एकजीव करून घ्यायचं. पाणी जरा पण मी घेतलेलं नाही, कारण का आपण त्यामध्ये अंड फोडून घातलंय ना. तुम्हाला हवं असेल तर अंड्याची जी पिवळी गायरी असते बलक, ते काढून टाकायचं. फक्त पांढरं घेतलं तरी चालेल. तुम्हाला असं वाटतंय का हे पातळ आहे तर तुम्ही यात मक्याचं पीठ मिक्स करू शकता. असं उचलता आलं पाहिजे आपल्याला, असं उचलता आलं पाहिजे. हे बघा असं. आता मी यात थोडंसं घेते मक्याचं पीठ. आता यात घेते मी 1 चमचा मक्याचं पीठ. सगळं आपलं झालंय व्यवस्थित. आता मी फ्राय करते. कढई तापायला ठेवली, तेल सुद्धा तापलंय चांगलं मस्त. आता मी याच्यात एक एक पीस आपले चिकनचे सोडते. हा, तेल चांगलं तापलंय. तेल चांगलं तापलंय आणि सगळे चिकनचे तुकडे पण आपले सोडून झालेले आहेत. आता गॅस करायचा मंद. छान झाले बघा. आता हे लालसर झालेत, म्हणजे रंग पण घातले त्यामुळे ते लाल झालेत, पण ते शिजलेले नाहीत बरोबर. आता तुम्हाला वाटेल लाल झाले तर आता आपण काढूया, नाही, चांगले मस्त शिजून येऊ दे, नाही तर कच्चे राहतील आतमध्ये. मस्त भाजीसारखे झालेत बघा. चिकन पकोडा चांगला आपलं मस्त एकदम कंप्लीट रेडी आहे. मी मंद आचेवरती चांगले मस्त त्यांना तळून घेतलेत. हे बघा एकदम परफेक्ट. आता मी हे सर्व काढते. तेल पण खाली पडेल नाही जर असं घेतलं की. हे बघा आहेत ना एकदम मस्त, एकदम हॉटेलपेक्षा छान आणि चविष्ट आणि साफ सुथरं
घरच्या घरीच बनवलेलं. आता मी हे ताटामध्ये 2 टिश्यू पेपर घेतले, त्यामध्ये सर्व असं पसरवते. आमच्या दोघांसाठी भरपूर झाले की नाही, आहे ना? घरच्या घरीच बनवलेले हॉटेलपेक्षा टेस्टी चिकन पकोडा. आता ह्यासोबत मी हिरवी चटणी वाटले, ती घेते. आणखीन काय काय चटणी मी घेते ते पण तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा मित्रांनो. कोकणातली चिकन पकोडा डिश सोबत आहे शेजवान चटणी आणि हिरवी चटणी. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. काय झाले झणझणीत बघा चिकन पकोडे. हा, तोंडाला पाणी सुटलं ही डिश बघूनच. मित्रांनो, आपण कोकणात सुद्धा अशी ही डिश आपल्या मनासारखी आपण बनवू शकतो. आता ही डिश हॉटेलपेक्षा टेस्टी, कमी पैशामध्ये, कमी वेळेत एकदम छान डिश झालेली आहे आपली. तुम्हाला पण ही रेसिपी जर माझी आवडली तर आजच बनवा आणि मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली. नक्की करून बघा आणि व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आता मी जरा एक टेस्ट करून बघते. मला आवडते शेजवान चटणी. एक नंबर मित्रांनो, लाजवाब. चिकन पकोड्यासाठी एक लाईक तो बनताय बॉस. हो, खाऊन बघा कशी झाली ती. कसं झालंय? मस्त एकदम. अच्छा, तुम्हाला हवी होती झणझणीत तशी झाली आहे का? हो. हा. हा, आवडली ना? एक नंबर झाली आहे. मित्रांनो, काकांना तर आवडली आहे, तुमच्या आवडत्या काकांना, लाडक्या काकांना. बघा, तुम्हाला बोलवत सुद्धा नाही चिकन पकोडे खायला या करून. सांगा, बोलवा तुमच्या मित्रांना. या सगळेजण. हा, या सगळेजण खायला. मित्रांनो, आपल्या कोकणसाठी आणि तुमच्या काकांसाठी एक काकांची आवडीची डिश मी आज बनवली आहे. त्यांच्यासाठी नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.